हालेलुया, 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 हालेलुया. सर्वजण आपले डोळे झाकूया. पवित्र सेनाधीश प्रभू परमेश्वरा, आजचा हा सुंदर दिवस आम्हा प्रत्येकाच्या आयुष्याला तू जोडलेला आहेस प्रभू. ही तुझी दया, तुझी कृपा, तुझं प्रेम आहे आणि तुझं प्रेमच या सुंदर सकाळच्या वेळेला तुझ्या चरणी, तुझ्या जवळ ओढून आणलेला आहे. आणि आमच्या मुखातून तू तुझी स्तुती, आराधना आणि भक्ती तू करून घेतलास. म्हणून आम्ही तुझी स्तुती आणि स्तुती करून तुला कोटी कोटी धन्यवाद, धन्यवाद आणि धन्यवाद देतो. यावेळेला माझ्या देवा, तू तुझ्या पवित्र वाणी आणि वचनाद्वारे आज आम्हा प्रत्येकाशी तू बोल. आज तू बोलत असताना ते ऐकणारे कान आणि समजणारी बुद्धिमत्ता तू दे. आज प्रभू ते समजत असताना त्याप्रमाणे वागणं, चालणं, राहणं आणि त्या विश्वासामध्ये वाढून या जगामध्ये तुझं आणि तुझं साक्षी होण्याकरिता जो अभिषेक तू आम्हाला दिलेला आहेस त्याचा अनेक पटीने आमच्यामध्ये वाढ होऊ दे. या पुढील सर्व वेळ प्रभू देवा मी तुझ्या हाती देतो. तू तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याने ते चालव. आमेन, आमेन आणि आमेन. हालेलुया, 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 हालेलुया. पण आजच्या मरणासाठी परमेश्वर देवानी मार्क शुभवर्तमान त्याचा 13वा अध्याय आणि 33 ते 37 हे वचन आपण ऐकूया. मार्क 13, 33 ते 37 हे वचन आपण ऐकूया. मी वाचतो, तुम्ही आपल्या बायबल मध्ये पहा. सावध असा, जागृत रहा, कारण तो समय केव्हा येईल हे तुम्हाला ठाऊक नाही. प्रवासाला जात असलेल्या कोणा एका माणसाने आपले घर सोडते वेळी आपल्या नोकरांना अधिकार देऊन ज्याचे त्याला काम नेमून द्यावे व द्वारपालास जागृत राहण्याची आज्ञा करावी असे हे आहे. म्हणून जागृत राहा, कारण घरधनी केव्हा येईल, संध्याकाळी, मध्यरात्रीस, कोंबडा आरवण्याच्या वेळी किंवा सकाळी, हे तुम्हाला माहित नाही. नाही तर अकस्मात येऊन तो तुम्हाला झोपा काढीत असलेले पाहिल. जे मी तुम्हाला सांगतो तेच सर्वांना सांगतो, जागृत रहा. परमेश्वर वाचलेल्या या वचनावर आशीर्वाद देऊ. मोठ्याने हालेलुया, 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 हालेलुया. गेल्या रविवारी परमेश्वर आपल्याशी एक सिक्वेन्स म्हणजे सिक्वेन्स द्वारे तो बोलत आहे. पेंटकॉस्टच्या दिवसापासून आणि गेल्या रविवारी तो आपल्याशी काय बोललेला आहे? काय बोललेला आहे? तुम्ही कोणाचे ऐकायचं आहे? आत्म्याचं काय जगाचं? बरोबर आहे. कोणाचं ऐकायचं आहे? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बघा तो काय म्हणतोय? आत्म्याचं ऐकायचं आहे. आणि आज
या शास्त्र भागातून बायबल आपल्याला काहीतरी प्रगट करत आहे. कारण प्रभू येशू आपल्या शिष्यांना महत्वाचं शिक्षण देत आहे. आणि हे महत्वाचं शिक्षण देत असताना तो आपल्या शिष्यांना या पूर्ण जो शास्त्र भागामध्ये आपण बघतोय, जे आपण वाचलोय 33 ते 37 मध्ये 3 ते 4 वेळा तो म्हणतो, काय म्हणतो? सावध असा, जागृत राहा. तर पंडिता रमाबाईच्या एडिशन मध्ये असं म्हटलेलं आहे, जागे राहा. जागे राहा, जागृत राहा आणि जागे राहा, या दोघांचा जवळजवळ अर्थ एकच होतो. हालेलुया, हालेलुया. तर या ठिकाणी येशू वारंवार आपल्या शिष्यांना तो म्हणतो, जागृत राहा किंवा जागे राहा. तर आपल्याला प्रश्न हा आहे, येशू आपल्या शिष्यांना काहीतरी शिकवत आहे आणि तो शिकवत असताना तो शिष्यांना म्हणतो, जागृत राहा किंवा जागे राहा. तर शिष्य जेव्हा ते ऐकत आहेत किंवा शिकत आहेत, त्यावेळेला ते झोपलेले असणार आहेत का? बोला, हॅलो, मोठ्याने झोपलेले असणार आहेत का? नाही. तर ते काय आहेत? जागे आहे. तरी येशू त्यांना हा वारंवार हा शब्द वापरतो की त्यांना जागृत राहा किंवा जागे राहा. हालेलुया, हालेलुया. आपण कोणाला म्हणतो जागे राहा? जो मनुष्य झोपलेला आहे. आणि मनुष्य जेव्हा झोपलेला आहे त्याला आपण काय म्हणतो? बाबा जागृत हो, जागे राहा. म्हणजे नाही, जरी आपल्या काय म्हणतात, आपल्या शेजारी कोणी जरी बसलेला आहे आणि तो झोपलेला आहे, तर आपण त्याला काय म्हणतोय? बाबा काय हो, जागे राहा, जागे राहा. तर या ठिकाणी तो शिकवत आहे आणि सर्वजण ऐकत आहे, तरी तो म्हणतो त्याला जागे राहा. हालेलुया, 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 हालेलुया. येशू जागे राहा हा जो शब्द वारंवार तो वापरतो, तो जैविकरित्या झोपलेल्या व्यक्तीला तो सांगत नाही. काही लोक जागे राहून झोपलेले आहेत त्यांना तो सांगतो. म्हणजे येशू या ठिकाणी म्हणत आहे, जे आपण रात्रीच झोपतो त्यावेळेला आपण काय होतो? गाढ निद्रेत असतो. आणि त्या निद्रेत असताना आपल्याला हे कळत नाही की आपल्या शरीरावर कोण कोण हल्ले करायला लागले. डास, मुंग्या किंवा काय म्हणतात त्याला, मुंगळा, काय चावतात, काय होते हे आपल्याला माहित नाही ना, माहित नाही. तो त्याबद्दल बोलत नाही. तो आपण जागेपणे जे झोपतो म्हणजे काय, आत्मिकरित्या तू जागे राहा म्हणत आहे. कशारित्या? आत्मिकरित्या जागे राहा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बघा आपल्याला कसं जागं राहणं गरजेचं आहे? आत्मिकरित्या. आणि हे शिव शिष्याला म्हणत आहे, तुम्ही आत्मिकरित्या जागे राहा, झोपू नका. कारण मनुष्य जेव्हा आत्मिकरित्या झोपतो तो कायमचा झोपतो, कधी उठत नाही. हालेलुया, हालेलुया. लक्षात घ्या, खूप महत्वाचं आहे. म्हणून येशू त्याला म्हणत आहे की जागे राहा किंवा जागृत राहा. जागे राहा किंवा जागृत राहा.
तर आत्मिकरित्या झोपणं म्हणजे काय? आपण स्वतःला एक प्रश्न करूया किंवा आपल्या स्वतःच्या मनाला विचारूया आणि आपलं आत्मपरीक्षण करूया की आपण जागृत आहोत का झोपलेले आहोत. प्रियानो, आपल्याला देवाचं वचन याच्यावर पूर्ण विश्वास आहे का? मनाला विचारा तुमच्या. कारण देव तुमच्याशी प्रत्येक रविवारी तो बोलतो. तर परमेश्वर जेव्हा बोलतो, माझा विश्वास त्याच्यावर आहे का? कारण जर माझा विश्वास त्या वचनावर आहे तर मी फक्त ऐकणारा नाही, ऐकून कृती करणारा होईल. बघा, मी फक्त ऐकणारा नाही तर ऐकून काय करणारा होईल? कृती करणारा होईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. दुसरी गोष्ट, मी जेव्हा परमेश्वराच्या वचनावर मनन करतो वैयक्तिकरित्या, म्हणजे बायबल वाचणं, त्यावेळेला माझ्यामध्ये तो उत्साह आहे का? मी त्या उत्साहाने तो वाचतो का? किंवा काही लोकांना वाचता येत नाही, नो प्रॉब्लेम, पण का देवाने एवढं सोयीस्कर आपल्याला हे केलेलं आहे मीडियाद्वारे, युट्यूब वरती बायबल आपल्याला ऐकायला मिळतो. आपण ते मोठ्या उत्साहाने ऐकतो किंवा आपण युट्यूब ऑन करून बायबल ऐकण्याऐवजी इतर सर्व गोष्टी ऐकतो. बघा, एखादा टीव्हीवर पिक्चर म्हणा, एखादा युट्यूबवर पिक्चर म्हणा किंवा एखादं सिरियल म्हणा, त्या गोष्टी किती मन लावून आपण ऐकतो. ऐकताय ना? हॅलो, बघा, या ठिकाणी आज आपल्या मनाला आपण प्रश्न करणं गरजेचं आहे. मी जेव्हा युट्यूबवर म्हणा तर बायबल ऐकतो का उत्साहाने? ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो का? जरी ऐकत असताना एखादा शब्द चुकला तर युट्यूबवर आपण काय करतो? रिव्हर्स घेऊ शकतोय आणि पुन्हा तिथून ऐकू शकतोय. ते करतो का? आणि जे वाचतात ते मन लावून आपण वाचतो का? आणि वाचताना तो उत्साह आहे का? पुढे काय होणार आहे, परमेश्वर काय बोलतोय आपल्याला, हे समजणं गरजेचं आहे. काय उगाच वाचायचं म्हणून वाचायचं, एक पॅरा म्हणून वाचायचं, आम्हाला सांगितलं रोज एक पॅरा वाचायला पाहिजे, एक पॅरा वाचा आणि सोडून टाका. तिसरी गोष्ट, जेव्हा आपण त्या आत्मिक उत्साहामध्ये आहोत का? आत्मिक उत्साह, आपण पहिलं एक गीत म्हटलं बघा, हो वेगळा हो वेगळा. जोपर्यंत आपण आपल्या विचाराने, आपल्या मनाने, बघा, या जगाच्या दृष्टीने या सगळ्या गोष्टीत आपण वेगळं होत नाही, तोपर्यंत आपला आत्मा म्हणणार नाही की प्रभू चांगला आहे. आत्मिक उत्साह आहे का? का आत्मिक उत्साह नाही? मनुष्य जेव्हा चर्चला येतो त्याला चर्चला येताना देखील तो उत्साह नाही. चर्च जेव्हा 10 वाजता आहे तर आपण घरातून 10 वाजता निघतो. जे लांबून येणारे आहेत 10 वाजता आलेले असतात जवळ कुठेतरी, थांब अजून लई वेळ आहे, आता स्तुती वगैरे चालू असेल, आपण जरा कुठेतरी टपरीवर थांबूया किंवा हॉटेलमध्ये जाऊया, एखादा चहा वगैरे घेऊन आपण येऊया. तो उत्साह नाही. मला आत्मिक उत्साह म्हणजे काय? मला चर्चमध्ये जायचं आहे, माझ्या देवाची मला स्तुती करायची आहे, मला करायची आहे. कॉयर करते म्हणून नाही, कॉयर बरोबर मिळून मला करायचं आहे. एक माझं आवडतं गीत आहे, मी नेहमी माझ्या वैयक्तिक प्रार्थनेत त्याला जास्त वापरतो.
वंदना करते हम, वंदना करते. हे तुम्हाला माहिती असेल. त्यामध्ये काय म्हणते, मी माझं हृदय तुझ्या समोर ठेवतो आणि या हृदयाला शुद्ध करून तुझ्या प्रेमाने भर. आणि अजून एक गीत आहे, वंदना करू तेरी वंदना करू. त्यातलं शेवटचं कडवं असं आहे, जय हो पिता, जय हो यीशु, जय हो आत्मा. स्वर्ग दूतों के स्वरों में मेरा एक स्वर मिला है प्रभु. यशया म्हणतो, रात्र दिवस स्वर्गामध्ये देवदूत काय करत आहे, परमेश्वराची स्तुती करतात. त्या स्तुतीमध्ये प्रभू माझं हे एक स्वर तू मिळवून घे. विचार करा, जर तुमचं स्वर त्या दूताबरोबर मिळालं तर काय होईल. परमेश्वराच्या कानी जाईल, किती आनंद त्याला प्राप्त होईल. आणि परमेश्वर तुम्हाला संधी देतो की सर्व लोक समुदायाबरोबर मिळून त्याला उंचवण्याची. आणि जेव्हा आपण त्याला उंचवतो आत्म्याने प्रेमाने, त्या सुगंधामध्ये तो आपल्या जवळ येतो. सुगंधामध्ये येतो. त्या परमेश्वराला स्तुतीचा सुगंध खूप आवडतो. प्रगटीकरणाच्या त्या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे, हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून मला स्तुतीमध्ये जेव्हा मी एक होतो आणि जेव्हा प्रभू माझ्यामध्ये येतो, त्यावेळेला माझं मनाचं विचाराचं परिवर्तन होते. कारण तुमचं मन जो खिन्न करणारा या जगाचा अधिपती आहे, तुमच्या समोर जे समस्या आणि भय निर्माण करणारा जगाचा अधिपती आहे. बघा, तुम्हाला अस्वस्थ करणारा जगाचा अधिपती आहे. तुमच्या डोक्यामध्ये सतत तो विचार आणतो, तुझं कसं होईल, आणि अनेक संशय, अनेक प्रकारचं जे नकारार्थी विचार तो आणणारा जगाचा अधिपती आहे. म्हणून आपण मनाने विचाराने कधीही काय होऊ शकत नाही, आनंदी होऊ शकत नाही. आणि मन जर आज व्यवस्थित नाही तर प्राण शरीर व्यवस्थित नसतो. शरीरामध्ये नाना प्रकारच्या वेदना चालू होतात. आणि ज्या गोष्टी देवाने आपल्याला दिलेल्या नाही ते आपण स्वतःहून ओढून घेतो आपल्या अंगावर. आणि याचं कारण आहे मन. कारण मन जेव्हा खचते त्यावेळेला तुमचा आत्मा विजतो. लक्षात ठेवा, मंदावतो. आणि जर आत्मा मंदावला किंवा विजला तर तुम्ही पूर्णपणे संपला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बघा, अनेक वेळेला बघा, एखाद्या ट्रकच्या मागे लिहिलेला असतो, झोपला तो संपला. ते स्लोगन लिहिलेलं असतं बघा मागे. तसं आत्मा जर झोपला तर प्रियानो, तुम्ही, तुमचं कुटुंब, तुमचा व्यवसाय, तुमचं काम, सर्व काही संपलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून तो आत्मा नेहमी जागृत राहणं गरजेचं आहे. विश्वासीत म्हणत आहे, म्हणून तो आत्मा जर उत्साहिक आहे, आत्मा जर उत्साहिक आहे तर तो आत्मा तुम्हाला काय करतो, आधी तुम्हाला प्रेमानं भरतो. नंतर तुमच्यामध्ये एक आनंद, असं उकळी येते आनंदाची. आणि ती आनंदाची उकळी शांतीच्या रूपात तुमच्या चेहऱ्यावर दिसून येते. हालेलुया, 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 हालेलुया.
म्हणून तो आत्मिक गोष्टीसाठी तुम्हाला उत्साह आहे काय? अनेक वेळेला बघा, तुम्ही घरामध्ये एखादं कॅसेट वगैरे ऐकत असता, देवाचं स्तुती गीत वगैरे. जेव्हा तुम्ही आत्म्यात असता त्यावेळेला तुम्हाला खूप उत्साह वाढते, ते ऐकायला आनंद वाटते आणि तुमच्यामध्ये वेगळा तो स्फूर्ती असते आणि तुम्ही ते ऐकताना वारंवार ते ऐकण्याचा प्रयत्न करता आणि कोणता तरी एक शब्द तुम्हाला लागलेला असतो मनाला, तो इतका आनंद देतो की वारंवार ऐकता. जेव्हा तुम्ही आत्म्यात नसता, तोच जेव्हा सीडी किंवा तीच स्तुती गीत ऐकताना तुम्हाला बोर वाटते, नको वाटते, कंटाळा वाटते ऐकायला. असं वाटते कानात कोणतरी काहीतरी येऊन हातोडा आणा लागलाय असं वाटते, नको वाटते. हा जगाचा अधिपती. आता चौथी गोष्ट, बायबल वाचताना तुम्हाला परमेश्वराचा आवाज ऐकू येतो का? त्याची वाणी ऐकू येते का त्या बायबल मधून? कारण वचन काय आहे? वचन तो स्वतः आहे, तो स्वतः तुमच्याशी बोलतोय. आता हे जे बोलणार आहे मी नाही प्रियानो, तो पवित्र आत्मा तुमच्याशी बोलत आहे. माझं मुख दिसते, पण खरं जी वाणी आहे, जे वचन आहे ती त्याच आहे, तो बोलतोय. मग तुम्ही जेव्हा वाचताय एकांतात बसून, त्यावेळेला तो तुमच्याशी बोलतो. त्याची वाणी ऐकू येते का? जेव्हा त्याची वाणी आपल्याला ऐकू येते, एक वचन तुमच्यामध्ये एक नवीन आत्मविश्वास निर्माण करतो. तुम्ही जरी काळजीत आहात, तुम्ही जरी भीतीमध्ये आहात, तुम्ही जरी अस्वस्थ झालेला आहात, बघा तो एक वचन तुम्हाला एक असं सामर्थ्य प्राप्त होते, एक उत्साह वाढते आणि तुमचा हरवलेला आत्मविश्वास येतो. देव माझ्या पाठीशी आहे. एक उदाहरण देतो. जसं तुम्ही वाचताय, मी माझ्या अनुभवावरून बोलतोय. हालेलुया, हालेलुया. कधी कधी आपण असं खिन्न झालेलं असते, काहीतरी प्रॉब्लेम्स येतात, काहीतरी आपल्या मनाच्या विरुद्ध होते, काहीतरी आपल्या बरोबर होत नाही आणि आपल्याला वाटतं आपण निराधार आहोत, एकटं आहोत. यशाया 43:1 मध्ये म्हणतो, ए इस्रायला, मी तुला कधी सोडणार नाही, मी सदैव तुझ्या बरोबर आहे, भिवू नकोस. तो एक वचन बघा, जेव्हा तुम्ही वाचता एकदमच तुमच्यामध्ये असं वाटते की माझ्यासाठी कोणीतरी आहे, माझ्यासाठी माझा देव आहे, मला कोणाची गरजच नाही, मला कोणाची गरज वाटत नाही. काही संकटात आहात आणि अचानक तुमच्या समोर यशाया 45:2 आलं आणि तुम्ही म्हटला, वाचता की परमेश्वर म्हणतो, मी तुझ्या पुढे पुढे चालणारा परमेश्वर आहे, तुझ्या पुढे येणारं सर्व उंच सकल त्याला मी भूसपाट करेन, तुझ्यासाठी जे पितळी दरवाजे बंद केलेले आहेत त्याचे तुकडे तुकडे करेन, तुझ्यासाठी केलेलं जी अडचण आहे त्याला मी तोडून टाकेन. त्यावेळेला तुम्ही ते वाचताना तुम्हाला देवाची वाणी ऐकू येईल. हो, देव माझ्या पुढे आहे, तो माझा ढाल आहे, तो माझा तलवार आहे. आणि मग आत्मा तुम्हाला दाखवेल. तुला असं का वाटते दरवाजे बंद आहे? तुझा परमेश्वर तो दरवाजा उघडणारा नाही, उपटून टाकणारा आहे. एरियामध्ये काय झालं? एरियाची भिंत भयानक होती, मोठी होती. त्या भिंतीला तो पाडलेला नाही. त्या भिंतीला काय केलेलं आहे? जमीनदोस्त केलेलं आहे. जमीनदोस्त म्हणजे जमीन उघडलं गेलं आणि भिंत आत गेली. तिथे भिंत होती अशी नाहीच. आणि कसं? फक्त स्तुतीच्या द्वारे. हालेलुया, फक्त स्तुतीच्या द्वारे. आणि ती स्तुती तरी तोंडाने नाही, आत्मेने करत होती, आत्मेने करत होती. बघा, तो सामर्थ्य आहे त्यामध्ये. म्हणून जेव्हा तुम्ही वाचता, पूर्ण आत्म्याने एक होऊन जेव्हा वाचता, त्यावेळेला प्राणू
तुम्हाला दिसून येईल की परमेश्वराची वाणी तुमच्यामध्ये येतो. आजकाल प्रियानो खूप ऍडव्हान्स झालेलं आहे जग. अगदी पहिल्यांदा काय होतं, रेकॉर्ड प्लेअर होता, मोठा एक रेकॉर्ड असायचा आणि त्याच्यावरती ते उचलून ठेवायचं, मग ते फिरत असायचं है की नाही. आणि त्यानंतर काय झालं, तो कॅसेट आला. कॅसेट नंतर सीडी आला, सीडी नंतर मेमरी कार्ड आलं. आता सीडी बी गेलं, मेमरी कार्ड बी गेलं, आता फक्त युट्यूब वापरतात. पण सर्वात पहिल्यांदा तुम्हाला माहितीये, आपण टीव्ही वगैरे बघत नव्हतो. स्कोर वगैरे ऐकताना बघा, ज्याला क्रिकेटचा शौक वगैरे असेल त्यावेळेला आपण काय करायचं, रेडिओ मध्ये ऐकायचं. मनुष्य रेडिओ घ्यायचं, ट्रान्झिस्टर घ्यायचं, जायचं आणि ते ट्रान्झिस्टर बघा ऐकता ऐकता लगेच मध्ये आवाज यायचा. का असं येत होता सगळा, जो तो फ्रिक्वेन्सी आहे ते व्यवस्थित जर कनेक्ट होत नसेल तर तो आवाज अडकल्यासारखा, फाटल्यासारखा आणि कधी कधी तो पूर्णपणे आवाज निघून जायचा, जो आपल्याला ऐकायचा आहे. गाणी ऐकायचं आहे काही, मग आपण काय करतोय, त्याला हळूवारपणे व्हॉल्यूम काय करतोय, ऍडजस्टमेंट करतोय, त्याला ट्यूनिंग करतोय का नाही. त्याला काय का ट्यूनिंग करतो, की तो फ्रिक्वेन्सी ऐकू येते आणि अगदी शिस्तीत करायला लागते. माझ्याकडे एक वॉलचा रेडिओ होता, त्यात मी दिलो, मी ते ठेवलं होतं खूप दिवसापासून. अगदी बारीकपणे हलवायला लागायचं, एकदम शिस्तीत. अगदी त्याप्रमाणे तुमचा आत्मा जेव्हा ट्विन होतो, त्या परमात्म्याच्या आत्म्याशी जोडला जातो, त्यावेळेला त्याचा आवाज तुम्हाला ऐकू येईल, तुमचा आवाज त्याला ऐकायला जाईल. ती क्लिअरिटी काय समजते मी काय बोलतोय. हॅलो हॅलो, जागृता. हालेलुया 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 हालेलुया. तुमच्यामध्ये उत्साह दिसत नाही मला. हालेलुया हालेलुया हालेलुया. आता जरा ट्रेन झालाय. हालेलुया. हा बघा, हा खूप महत्वाचा आहे. कारण तू ज्या वेळेला आपलं कनेक्शन व्यवस्थित करते, त्याच वेळेला आपल्याला त्याची वाणी ऐकू येते. हालेलुया हालेलुया हालेलुया. तर जर आपल्याला यावरील सर्व गोष्टी समजले, मी वचनावर माझा पूर्ण विश्वास आहे, मी बायबल उत्साहाने वाचतो, मी काय म्हणतात त्याला, आत्मिक गोष्टीमध्ये मी अतिशय उत्साहिक आहे किंवा स्फूर्तीदायक आहे, बायबल वाचताना मला परमेश्वराचाही आवाज येतो. आता खरोखर तुम्ही आत्मिक आहात का, हा प्रश्न आहे बघा. कारण तुमच्या कृतीतून ती आत्म्याची फळ दिसते का. हो, आत्म्याची फळ दिसते का. कारण वरील तुम्ही सर्व गोष्टी करता आणि हे करत असताना जर तुम्ही खरोखर तुम्ही मनापासून करता, खरोखर तुम्ही आत्मिक आहात, तर तुमच्या कृतीतून तो फळ दिसतो का. आत्मिक फळ काय आहे बोला. प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता आणि इंद्रियदमन. हे फळ माझ्यात आहे का. जरा देखील माझ्या इच्छेच्या विरुद्ध होतं, माझ्या मनाच्या विरुद्ध होतं आणि हे फळ माझ्यात ऍक्टिव्हेट होत नाही आणि मी जर काहीतरी चुकीचं वागतो, माझ्या मनावर कंट्रोल नाही, माझ्या तोंडावर कंट्रोल नाही, तर प्रियानो, मी खरोखर आत्मिक आहे का. खरोखर आत्मिक आहे का.
कारण प्रियानो, हालेलुया, 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 हालेलुया. जेव्हा या सर्व गोष्टी आपल्यात आहेत, मी हे म्हणत नाही, पण मनुष्य आहोत, मनुष्याला राग येणं अतिशय गरजेचं आहे, कारण तो मनुष्यच नाही. बायबल म्हणते ते राग तुमचं पापामध्ये रूपांतर होऊ नये. जर तुम्ही आत्मिक आहात तर तो आत्मा तुम्हाला काय करतोय, तो इंटिमेशन देतोय, असं टोचतोय तुम्हाला. तू हे वागायला नाही पाहिजे होतास, तू हे बोलायला नाही पाहिजे होतास, तू हे करायला नाही पाहिजे होतास. आणि ज्या वेळेला ती टोचणी आपल्याला येते, त्याला आपण काय म्हणतोय, सत्सविवेक बुद्धी जागृत होणं. मग आपल्याला ती जागृत करून सांगते की तू चुकीचं वागलास, चुकीचं बोललास, चुकीचं केलास. मग आपण लगेच कॉम्प्रोमाइज करायला बघतो, आणि तो आत्माच तुम्हाला शिकवतो कसं कॉम्प्रोमाइज करायचं. हालेलुया, 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 हालेलुया. आत्मा शिकवतो, लक्षात ठेवा. जर तुम्ही त्या आत्म्यामध्ये नाही आहात तर तुम्ही कॉम्प्रोमाइज करतच नाही. मला काय वाटतं, त्यांनी जे बोललो, मी जे केलो ते सगळं बरोबर आहे. हेच तुमचं मन तुम्हाला खात्री देते, हा तो जगाचा अधिपती आहे. तो जगाचा अधिपती तुम्हाला नेहमी या भीतीत, या गोष्टीत तो तुम्हाला टाकतो, किंवा तुम्हाला ओव्हर कॉन्फिडन्स करतो, ज्याच्यामुळे तुम्ही आत्मिकरित्या झोपली जाता. जेव्हा तुम्ही झोपता, प्रियानो, तुम्हाला सांगितलं, झोपला तो काय आहे, संपला. म्हणून येशू म्हणतो, जागृत राहा, जागी राहा. कारण ज्या वेळेला आपण चुकीच्या वेळी, चुकीच्या ठिकाणी झोपतो, आत्म्याचं ऐकत नाही, त्यावेळेला आपण खरोखरच कायमचं झोपतो. लक्षात ठेवा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हे मी म्हणत नाही, बायबल म्हणते. आपण बायबल म्हणता बघूया. काही अनेक अशी लोक आहेत, मी 4 लोक मुद्दाम घेतले. 4 लोकांचं 4 कारण आहेत, आणि त्यामुळे तुमच्या लक्षात येईल. ते चुकीच्या वेळेला चुकीच्या जागी झोपले गेले आणि ते संपले गेले. पहिलं उदाहरण आपण घेऊया, योहान शुभवर्तमान, त्याचा पहिला अध्याय. आणि योनाचं पुस्तक, त्याचा पहिला अध्याय. योनाचं पहिला अध्याय 4 ते 6. मी वाचतो, तुम्ही बघा. तेव्हा परमेश्वराने समुद्रात प्रचंड वायू सोडिला, आणि समुद्रात असे मोठे तुफान झाले की जहाज फुटण्याच्या लागास आले. कळाशी घाबरले व आपापल्या दैवतांचा धावा करू लागले. मग त्यांनी जहाज हलके करण्यासाठी त्यातील माल समुद्रात फेकून दिला. योना तर जहाजाच्या तळाशी जाऊन गाढ झोपला होता. काय होता? गाढ झोपा घेत पडला होता. तेव्हा जहाजाचा तांडेल त्याच्या जवळ येऊन म्हणाला, अरे झोप घेत काय पडलास? उठ, आपल्या देवाचा धावा कर. न जाणू तो देव आपल्याकडे लक्ष देईल, म्हणजे आपला नाश व्हायचा नाही. तर या ठिकाणी आपण बघतोय, योनाला परमेश्वराने एक कार्य दिलेला होता. आणि तो कार्य काय होता की देवाने योनाला सांगितलं, तू निनवे शहरात जाऊन ती लोक जे पापात जगत आहे आणि ज्याच्यामुळे मी इतका क्रोधित आहे की त्यांचा मी नाश करू इच्छितो, नाश करणार आहे, तर तू त्यांना जागृत. कारण देव कधी आपल्याला शिक्षा देत नाही, शिक्षण देतोय.
तो म्हणतो जागृत कर, म्हणजे ते पश्चाताप करून वळतील. आणि नोना देवाला म्हणतो, ते जे करत आहे त्यांना भोगू दे, तू मला तिथं का पाठवतोय त्यांना पश्चाताप करायला? ते गाणं आता ऐकणार आहे का? आणि तो योना जो आहे, योना त्या निनिवेला न जाता तारशीच जातो, तारशीच बसतो. म्हणजेच देवानी त्याला काहीतरी आज्ञा दिली आणि तो त्या आज्ञेचा काय केलेला आहे? भंग केलेला आहे. देवाच्या इच्छेच्या विरुद्ध तो केलेला आहे. मग त्या ठिकाणी ज्या नावेत तो होता, तो नाव बुडायला सुरुवात झाला. आणि मोठा लाठा वादळ त्या नावेवर आदळत होता. बायबल म्हणते तो नाव फुटण्याच्या स्थितीस आलेला होता. आपल्याला बघा, देव आपल्याला अनेक वेळेला आज्ञा देतो. तो नाव म्हणजे काय? आपलं कुटुंब, आपला संसार, आपलं जग आहे. देवानी तुम्हाला एक कुटुंब दिलेला आहे, देवानी तुम्हाला एक जग दिलेला आहे, देवानी तुम्हाला बघा एक जीवन दिलेलं आहे. आणि त्या जीवनाबद्दल बरोबर देवानी काही नियम दिलेला आहे, आज्ञा दिलेला आहे. आणि जेव्हा आपण त्या आज्ञेप्रमाणे वागत नाही, त्याप्रमाणे चालत नाही, त्याप्रमाणे करत नाही, त्यावेळेला सैतानी वादळ त्या ठिकाणी येतो. आज अनेक संसार उद्ध्वस्त होण्याचा कारण तोच आहे. अनेक कुटुंब विस्कळीत होण्याचा कारण तोच आहे. अनेक लेकरं भरकटण्याचं कारण तोच आहे. आणि आपण देवाचं न ऐकल्यामुळं आपला स्वतःचाही नाश होतो. त्या ठिकाणी स्वतःचाही नाश होतो. कारण सर्व विस्कळीत झालं. मनुष्य काय करतो? आधार घेण्यासाठी व्यसनाच्या आहारी जातो. पर स्त्रीच्या लोभात पडतो, पर पुरुषाच्या लोभात पडतो. आणि अशा प्रकारे काय होते? तुमचं जीवन नाशाकडे जाते, नाशाकडे जाते. तुम्ही बुडता. आपला स्वभाव बदलायला तयार नाही. आपला अहंकारपणा सोडत नाही, आपला मीपणा सोडत नाही, आपला अट्टीपणा सोडत नाही, आपला क्रोध त्याला शांत करतच नाही. एवढं मानसिक त्रास, मानसिक त्रास. कारण का? देवाने काही केलेला नाही. आपण स्वतःहून ते आपल्या जीवनामध्ये ओढून घेतलो, आपल्या कुटुंबात ओढून घेतलो, आपल्या संसारात ओढून घेतलं. अनेक वेळेला आपल्याला बायबल म्हणते दिसते तसं नसते. आणि आपलं म्हणी आहे, म्हणून जग फसते, तसं आपण फसतोय. अनेक वेळेला आपण बघतोय, आपण ऐकतोय एक आणि घडते काहीतरी वेगळंच. म्हणून आपल्याला देवाचं ऐकणं गरजेचं आहे. आणि देव अनेक वेळेला कधी कधी तो संदेशाद्वारे तुमच्याशी बोलतो, त्याच्या अभिषिक्त सेवकाद्वारे तुमच्याशी बोलतो, मार्गदर्शन करतो. कधी कधी तुम्ही देवाचं वचन वाचत असताना, मनन करत असताना देव तुमच्याशी बोलतोय. तुम्ही जर त्या वचनावर विश्वास ठेवता का? त्या संदेशावर विश्वास ठेवता का? लोक म्हणतात आजचा संदेश माझ्यासाठी होता, माझ्यासाठी होता. जे माझ्या जीवनात चालले ते त्यातून तो नेहमी दाखवते संदेशामध्ये. तुझ्या जीवनात जे चाललंय त्यातून तुला कसं बाहेर निघायचं आहे. अडकून राहू नकोस.
कारण देव आपल्याला कुठं अडकू देत नाही प्रियानो, जर आपण खरोखर त्याच्याबरोबर चालत आहे तर. आणि जरी अडकण्याची वेळ आली तर तो अद्भुतरित्या आपल्याला सोडवतोय त्यातून. हालेलुया. आपल्यामध्ये तो परिवर्तन आणणं गरजेचं आहे देवाचं ऐकून. आणि योना स्वतः त्या ठिकाणी कबूल करतो, माझ्यामुळे हे सर्व आलेलं आहे, मला उचलून टाका म्हणजे सगळं शांत होईल. हे योनाचं मोठेपणा आहे म्हणा त्या ठिकाणी. अनेक लोक आपण कबूलच करत नाही. मी काही केलंच नाही, मी असं बोललोच नाही, त्यांनी असं वागलेच का माझ्या बरोबर, त्यांनी वागले म्हणून मी वागलो, त्यांनी बोलले म्हणून मी बोललो, त्यांनी केले म्हणून मी केलो. नाही, योना या ठिकाणी लगेच कबूल करतो. योनाला उचलून टाकतात. वादळ शांत झाला, समुद्र शांत झाला, तो नाव फुटण्याचा थांबला. देवाने काय केलं, योनाला झेललं. कसं, माशाला पाठवला आणि माशाचं तोंड उघडला. किती मोठा मासा असेल विचार करा, आणि माशाचं तोंड किती मोठं असेल. योना अतिशय सुरक्षितपणे माशाच्या पोटात गेला. मासा चावला नाही, त्याला गिळला. आणि आत गेल्यानंतर आधीच तो मासा पाण्यात आहे, तिथं ऑक्सिजन नसतोय, आणि आतमध्ये गुदमरला. योनाचं पुस्तक वाचा म्हणजे तुम्हाला खरं जे अद्भुत आहे. आणि त्या गुदभरण्यामध्ये तो पश्चाताप करतो देवाचं. देव दयाळू आहे. तो पश्चाताप केला आणि देवाची इच्छा होती त्याच्याकडे जे कार्य करायचं ते करण्यासाठी त्या माशाने कुठं उठलं, मोठ्याने निनिवे शहरात. कारण त्याला कुठं जायचं होतं, निनिवेमध्ये. पण परमेश्वर आपल्या प्रत्येकाकडनं काही ना काहीतरी अपेक्षा करतोय, म्हणून तो या जगात आपल्याला ठेवलेला आहे. समजा आणि ते पूर्ण करा, परमेश्वर तुमच्यावर प्रसन्न होईल. त्याची प्रसन्नता म्हणजे काय, तुम्ही पूर्ण आशीर्वादित होता, परिपूर्ण होता. तर या ठिकाणी आपलं दुसरं उदाहरण बघूया. हालेलुया, हालेलुया. शास्त्रीचं पुस्तक आपण काढूया. त्याचा 16वा अध्याय बघा. शास्त्रीचा 16वा अध्याय आणि 19व वचन मी वाचतो, तुम्ही बघा तुमच्या बायबल मध्ये. 16 आणि 19. तिने शमशोनाला आपल्या मांडीवर झोपविले आणि एक मनुष्य बोलावून त्याच्या डोक्यात 7 बटाचे मुंडन करविले. ती त्याला सतू लागली आणि तो निर्बळ झाला. पण हा शमशोन कोण आहे? नासीर आहे, नासीर. तो आईच्या गर्भामध्ये येण्याआधी देवाने त्याला निवडलेला आहे. त्याचे आई बाप जे अशुद्ध पदार्थाचं सेवन करायचे, व्यसन करायचे, देवाचा दूत तिला येऊन सांगतो, देव तुझ्या पोटामध्ये नाझीर जन्माला आणणार आहे आणि तू कोणतीही अपवित्र गोष्ट खाऊ नकोस आणि करू नकोस. त्याच्या आई बापांनी ते सगळं सोडले आणि त्याचा जन्म झाला. तो नाझीर, जन्मापासून देवाचा निवडलेला तो शिष्य होता, दास होता. देवाने म्हटलं त्याच्या
केसाला अजिबात वस्त्र लावायचं नाही, म्हणजे कात्री लावायची नाही. आणि त्याच्यामध्ये इतकं सामर्थ्य होतं प्रियानो, तो एकटा लाखावर भारी पडायचा. हजार बिजार नाही, लाखावर भारी पडायचा. त्याला मारू शकत नव्हते. कारण का? देवाचं सामर्थ्य, देवाचं कवच होतं त्याला. किती भयानक भिंत असू दे, ते पिलर असू दे, तो सहज तोडायचा. काय ताकद असेल मला विचार करा. देवाने इतकं सामर्थ्य त्याला दिलेला होता. आणि शत्रू त्याला मारण्यासाठी भरपूर षडयंत्र केले, भरपूर काही केले, प्रयोग केले, पण कोणीही त्या ठिकाणी त्याच्यावर विजय मिळवू शकत नव्हते. ते म्हटले याच्यामध्ये ताकद आहे कुठून, आणि तो कुठून ते सामर्थ्य, आणि त्याला कसं मारायचं. मग शत्रूंनी दलिलाला निवडले. दलिला ही काय होती? स्त्री म्हणा, वेश्या म्हणा, सुंदर होती, नाचणारी. तिला निवडलं आणि तिला त्यांनी काय केलं? त्याची या जगी भाषेत सुपारी दिली. त्याचं ताकद कुठं आहे बघ आणि मला सांग, आम्हाला सांग. तिने त्याच्या माग लागते. तो तिला 3 वेळा फसवू शकतोय, पण तो शेवटी तो फसवू शकला नाही. आणि तो तिला सांगितला. आणि या ठिकाणी आपण बघतोय ती त्याला आपल्या मांडीवर झोपवते, खूप प्रेम असल्यासारखं. आणि हा तिच्या त्या रंगामध्ये म्हणा, तिच्या त्या रूपामध्ये म्हणा, बघा त्यामध्ये तो रमला गेला. तिच्या साखरेसारखं गोड बोलण्यामध्ये, तिच्या भावनेमध्ये. आणि मांडीवर झोपलाय. त्याला वाटलं असेल ही मांडी किती काय म्हणतात त्याला, मऊ आहे, किती गरम आहे, असं म्हणून झोपलाय. आणि तिनं हळूच त्याचे जे शत्रू किंवा तिची जे धरणी, ज्यांनी तिला पैसे दिले त्यांना बोलवून घेतले. त्यांनी तिला सांगितली त्याच जे ताकद आहे त्याच्या केसात आहे, डोक्यामध्ये. आणि ती केस जेव्हा कापले गेले, कारण ह्याच्या आधी मी त्यांनी सांगितलं त्याला दोरीनं बांधलं, त्याला सोयीनं दोरी तोडून टाकला होता. म्हणून ते कापल्यानंतर ती त्याला सत्वा लागली, म्हणजे तो भारी पडतोय का सतवताना. बायबल काय म्हणते? त्या ठिकाणी तो अशक्त झालेला आहे, अशक्त झाला. आणि मग तुम्हाला माहिती आहे त्याला पकडण्यात आलं, त्याचे डोळे फोडण्यात आले. वासना कुठं असते? डोळ्यात असते. डोळे फोडल्या, आंधळ झाला. आणि देवाने दिलेलं सर्व सामर्थ्य, प्रतिष्ठा, जग त्याला भेट होते, सर्व मातीत मिळालेलं आहे. अनेक वेळेला डोळ्याची वासना मनुष्याला मातीत मिळते, मी ती सूत्रामध्ये म्हटलेलं आहे. मग ती स्त्रीला असू दे, पुरुषाला असू दे, वासना ही देवाने कधी वासना दिलेली नाही. याकोबाचं पत्र वाचा, मी तुम्हाला समजेल त्या ठिकाणी. तो वासना काय करते? पापाला जन्म देते. आणि अशा प्रकारे योनाचं नाश झालेला आहे. हालेलुया, 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 हालेलुया. पण एक वचन वाचूया, तुम्ही तुमच्या बायबल मधनं वाचा, ज्याला कोणाला मिळेल त्यांनी. नीती सूत्र त्याचा 6वा अध्याय आणि 27 आणि 28 वचन वाचा.
मोठ्याने मिळालं नाही, आवाज मोठ्याने मत. हा 26 आणि 27 आणि 28. मनुष्याने आपल्या उराशी विस्तव धरिला तर त्याचे वस्त्रे जळणार नाही काय? प्रश्नचिन्ह आहे बघा. मनुष्याने आपल्या उराशी विस्तव धरिला तर त्याची वस्त्रे जळणार नाही काय? हा हा कोणी निखाऱ्यावर चालला तर त्याचे पाय बोलणार नाहीत काय? हॅलो, बोलणार नाहीत काय? खूप महत्वाचं आहे. स्त्री जी आहे तिचं एक टोटली 5 गुण आहे. 5 गुणाची स्त्री असते, 5 स्वभावाची स्त्री असते. त्याबद्दल मी बोलत नाही. ही दलीला त्यातलं एक गुण आहे. अग्नीसारखं, मोहिनीसारखं ती त्याला ओढून घेतली आणि त्यामध्ये तो नाश झाला. म्हणून लक्षात ठेवा, देवाने जे तुम्हाला दिलेलं, पुरुष म्हणा स्त्री म्हणा, देवाकडून जे मिळालं त्याचं आदर करा. नाहीतर देवाने दिलेला जे आशीर्वाद आहे, जी प्रतिष्ठा आहे, जे प्रेम आहे, जे एकोप आहे, ते सर्व जळून जाईल. म्हणून येशू म्हणतो जागृत राहा, जागे राहा आत्म्यामध्ये. कारण ह्या गोष्टी शक्यतो देवाच्या निवडलेल्या कुटुंबाबरोबर, निवडलेल्या लेखांच्या बरोबर, बघा निवडलेल्या लोकांच्या बरोबर होत असतो जास्त. मी बघितलं आणि मोठमोठे सेवक यामध्ये मातीला मिळालेले आहेत. पालक वर्ग मातीला मिळालेला आहे. अनेक कुटुंब, आत्मिक कुटुंब, देवाची सेवा करणारे मातीत मिळालेले आहे. म्हणून येशू म्हणतो जागृत राहा, जागे राहा आत्म्यामध्ये. कारण या जगाचा अधिपती कोणत्या रूपात, कोणत्या पद्धतीनं तुमच्या जवळ येऊन देवाचा आशीर्वाद तुमच्याकडनं काढून घेईल किंवा देवापासून तुम्हाला लाभ करेल हे तुम्हालाही कळणार नाही. पण कधी एक लक्षात ठेवा, तुमच्या जवळ जे काही आहे, बुद्धी असो, पैसा असो, सौंदर्य असो, ताकद असो, काही असो, हे तुमचं नाही, देवाने तुम्हाला दिलेलं आहे. ते देवाच्या गौरवासाठी वापरा. त्याचा गर्व करू नका, त्याची खुशाली मारू नका. त्याच्यासमोर लीन राहा, नम्राने लीन राहा. मग माहितीये घरामध्ये जी आपली लेकरं असतात, लहान लेकरं जी 4 पायाने चालतात, काय म्हणतात त्याला, रांगतात म्हणतात रे आपण. जेव्हा आई किंवा बाप बाहेर गेलेला आहे त्याला सोडून घरी, ते कोणाबरोबर आणि आई आली किंवा बाप आला दारात, तर ते काय ते 4 पायाने पळत येते. आणि जेव्हा बाळ जवळ पळत येते, त्याची आई म्हणा, त्याचा बाप म्हणा, ते बाळ जवळ आल्यानंतर काय करतात? त्याला लाथांनी ढकलतात. काय करतात? बोला की, कसं उचलतात? स्वतः वागतात. ते बाळ खाली आहे ना, स्वतः वागतात. वाकून मग माझा बाळ म्हणून उचलून घेतात. पण जेव्हा तुम्ही असं परमेश्वराजवळ जाता, परमेश्वर तुमच्यासाठी वागतो. आई बाबापेक्षा अधिक प्रेम करतो, लक्षात ठेवा. ओ हालेलुया. तो वागतो आणि मग तुम्हाला उचलून घेतो. ते बाळ जेव्हा आईच्या मिठीत जाते, बापाच्या मिठीत जाते, बघा किती आनंद करतो, किती कसं धरतोय तो त्याला. कधी त्याच्या गालाला धरतोय, कधी त्याच्या काय म्हणतात त्याला बाणीला मिठी मारतोय, हे ते करतोय. अगदी त्याप्रमाणे तुमचा देव तुम्हाला धरल्यानंतर तुमचं काय होईल विचार करा. त्या बाळासारखं तुमचा आनंद, तुम्हाला तुमची जी अस्वस्थता आहे, तो अस्वस्थता म्हणजे काय, आनंदाचा अस्वस्थता आहे.
त्याप्रमाणे त्याला शरण जा. कशाचाही गर्व करू नका. बुद्धीचा, शिक्षणाचा किंवा तुमच्या प्रमोशनचं, पदाचं किंवा तुमच्या श्रीमंतीचं, सौंदर्यात, ताकदीत कशाचाही गर्व करू नका. कारण तुम्ही काही नाही त्याच्याशिवाय, काही नाही त्याच्याशिवाय. त्याच्याबरोबर तुम्ही सर्व काही आहात. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून आपण तिसरं उदाहरण घेऊया. प्रेषितांचं 20वा अध्याय काढा. प्रेषितांचं 20वा अध्याय. सात ते 12 हे वचन मी वाचतो. तुम्ही तुमच्या बायबल मध्ये बघा. वरती टायटल काय आहे? मोठ्याने वरचं टायटल, खाली खाली त्या 7व्या वचनाच्या वर एक टायटल आहे बघा. काय आहे? युट्यूब. तर बघा, हे नाव आहे. मग आम्ही आठवड्याच्या पहिल्या दिवशी भाकर मोडण्यासाठी एकत्र जमलो. तेव्हा पावलाने त्याच्याबरोबर भाषण केले. तो दुसऱ्या दिवशी जाणार होता आणि त्याने आपले भाषण मध्यरात्रीपर्यंत लांबविले. ज्या माडीवर आम्ही एकत्र जमलो होतो तेथे बरेच दिवे होते आणि युतुक नावाचा कोणी एक तरुण खिडकीत बसला असता झोपेने गुंगला होता. तेव्हा पौल फार वेळ भाषण करीत राहिल्यामुळे तो झोपेच्या गुंगीत 3ऱ्या मजल्यावरून खाली पडला व मेला. हाती लागला. तेव्हा पौल खाली उतरला आणि त्याच्यावर पाकर घालून व त्याला कवटाळून म्हणाला, घाबरू नका, कारण हा अजून जिवंत आहे. मग त्याने वर येऊन भाकर मोडून खाल्ल्यावर बराच वेळ म्हणजे पाटेपर्यंत त्याच्याबरोबर संभाषण केले व तो तसाच निघून गेला. त्या तरुणाला जिवंत नेता आल्यामुळे त्यांना फार समाधान वाटले. हालेलुया, 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 हालेलुया. पण या ठिकाणी बायबल आपल्याला काय सांगत आहे? तो वर होता, गुडघे आली, पडला, हे सगळं जगी झालं. बायबल विश्वासणाऱ्याला काय बोलत आहे? जेव्हा तुम्ही देवाजवळ येता, देवाची भक्ती करता, देवाच्या त्या भक्तीमध्ये सहभाग होता, बघा, जेव्हा स्तुतीमध्ये सहभाग होता त्यावेळेला नाटक करू नका. काय करू नका? नाटक करू नका, दिखावा करू नका. काही लोकांना दिखावा करण्याचा खूप सवय असते. मी काहीतरी विशेष आहे. मी आमच्या अनेक सेक्टर मध्ये जात असते, बघतोय, काही नसते, पवित्र आत्मा नसते, काय नसते, उगाच पवित्र आत्मा उतरला म्हणून गुडगुड 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 हलायचं, हलायचं, किंवा उगाच फिरायचे. दुसरे एवढं मग्न असतात, त्याला जाऊन धक्का मारायचं. ही जी काही नाटक आहेत, लक्षात ठेवा, तो पवित्र आत्म्याचा अपमान आहे. पवित्र आत्मा शांत असतोय. सुरुवातीला जो सामर्थ्य येतो, नाही असं नाही, अगदी सुरुवातीला जेव्हा नवीन असतात त्यावेळेला येतो. कसं तुम्हाला सांगतो, अनेक वेळेला तुम्ही कुठं आग पेग लागताना अग्निशामक आलेले किती लोक बघितलाय? हात वर करा बघा. भरपूर लोक आहेत. ज्या वेळेला ते तुमच्या त्या ठिकाणी येते, आगीच्या ठिकाणी, त्यावेळेला बघा, त्या अग्निशामकचे जे कामगार असतात त्यांनी काय काढतात? पाईपा काढतात. त्या पाईपा कशाच्या असतात माहितीये? बोला, कशाच असतात? कॅनव्हसच्या पाईप असतात, फोल्ड करून ठेवलेले असतात. आणि ते हातरतात, हातरतात आणि त्या
टँकला लावतात आणि कॉम्प्रेस चालू करतात. आणि पुढं बघा, चालू केल्यानंतर पुढं कधीही तुम्ही बघा, 2 व्यक्ती त्याला धरलेला असतो एकच. त्याचं कारण माहितीये का? ज्या वेळेला ते कॉम्प्रेसर सोडतात आणि पाणी जेव्हा वाहत असते, ती पाईप भरत असतात, त्याला ते पाईप जसं ते फुटते आणि ते हलायला चालू होते, व्हायब्रेट होते. आणि व्हायब्रेट झाल्यानंतर ते फुटणं ते बाहेर पडत असताना खूप जोरात ते बाहेर पडते, म्हणून त्याला गच्च धरलेले असतात. ते धरल्यानंतर एकदा बाहेर पडल्यानंतर मग तो एकटाच पाणी मारत असतोय सहज. त्यानंतर तो हलत नाही, शांत होते. तसं पवित्र आत्मा देखील आपल्या जीवनात येताना स्टार्टिंगला व्हायब्रेशन असते आणि तो आत्मा दुसऱ्याला कधी डिस्टर्ब करत नाही. काही लोकांना बघितले उगाच आरडाओरड करायचं, जसं की आरडाओरड केल्याबरोबर देव वर्ण उडीच मागणार खाली आता हालायला या, हे तुम्ही अपमान करताय. आत्म्यामध्ये जेव्हा तुमचा आवाज वाढतो त्यावेळेला किंचाळ्यासारखं वाटत नाही, ते आवाज गोड वाटते. म्हणून या ठिकाणी हा जो शास्त्र भाग आपल्याला हे सांगत नाही, तुम्ही देवाच्या अधीन असताना, देवाजवळ असताना त्याच्याबरोबर एक व्हा. मी अनेक लोकांना बघितलं, आत येतच नाही, बाहेरच बसतात. बाहेर बस का बाबा, बाहेर बसतोयस? मग आज जर यायचं नसेल तर मग येतोच का? तुम्ही जेव्हा येऊन ते कधी कधी मला वाटते ती बायबल फॉलो करत असतील. बायबल मध्ये म्हटलेलं ना, मागचा तो पुढे येईल, पुढचा तो मागे जाईल. म्हणजे हे असं होणार नाही आता. हालेलुया. मागचा तो मागे जाणार आणि जे पुढचं आहे तो पुढे जाणार वरती. म्हणून ते वचन जे सांगते ते वेगळं आहे कारण, आणि ते घेऊन तुम्ही डोक्यात बसून बाहेर बसू नका. कारण बाहेरचा जो आहे तो लई तुमच्यापेक्षा भारी आहे. तो कधी तुम्हाला उचलून येईल तुम्हाला समजणार नाही. म्हणून बी केअरफुल. म्हणून झोपू नका, आज्ञामध्ये जागृत राहा आणि जागे राहा. चौथं उदाहरण बघूया आपण. मत्ती शुभवर्तमान त्याचा 26वा अध्याय करूया. मत्ती याचा 26वा अध्याय 36 ते 40 हे वचन मी वाचतो. आपण तुम्ही तुमच्या बायबल मध्ये बघा. त्या ठिकाणी वरती टायटल काय आहे? 36व्या वचनाच्या वर, हा गेत्सेमने बागेत. हे मी मुद्दाम तुम्हाला वाचायला लावतो कारण तो टायटल तुम्हाला लक्षात राहील. हालेलुया. नंतर येशू शिष्याबरोबर गेत्सेमने नावाच्या ठिकाणी आला आणि त्यास म्हणाला, मी पुढे जाऊन प्रार्थना करीपर्यंत येथे बसा. मग त्याने पेत्र व जब्दीचे 2 मुलगे यास बरोबर घेतले आणि तो खिन्न व अति कष्टी होऊ लागला. तेव्हा त्याने त्यास म्हटले, माझा जीव प्राणप्राय अति खिन्न झाला आहे. तुम्ही येथे थांबा व माझ्या बरोबर जागे राहा. काय म्हणते? माझ्या बरोबर जागे राहा. मग तो थोडासा पुढे जाऊन पालथा पडला आणि त्याने अशी प्रार्थना केली, हे माझ्या बाप्पा, होईल तर हा प्याला मजवरून टाळून जाऊ, तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. मग तो शिष्याकडे आला आणि ते झोपी गेले आहे असे पाहून पेत्राला म्हणाला, काय तुमच्याने घटकाभरी माझ्या बरोबर जागवत नाही काय? तर या ठिकाणी बघा,
येशू त्याला म्हणतो, तुम्ही या ठिकाणी जागे राहून काय करा, माझ्यासाठी प्रार्थना करा. ही शेवटची घटका आहे येशूची. आणि तो पुढे जातो आणि तो पित्याजवळ प्रार्थना करत आहे. तो सपोर्टिंग प्रेयर मागत आहे. त्यांना एक सपोर्ट, त्यांना एक आधार मागत आहे. परंतु या ठिकाणी हे तिघ प्रेषित नाही. 12 शिष्यापैकी विशेष शिष्य आहेत ना, विश्वस्त म्हटलेलं आहे. कारण ते नेहमी ख्रिस्ताबरोबर होते आणि त्यांच्यावर ख्रिस्ताचा खूप विश्वास होता. आणि त्यांनी काय झालेले आहे, चुकीच्या वेळी झोपी गेलेले आहेत. हालेलुया, 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 हालेलुया. प्रियांनो, मी जागृत आहे का? मी कुठं कमी पडत आहे हे मला बघणं गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण मी जर जागृत आहे ना, बायबल म्हणते आई बाप जर जागृत आहे तर मुलं जागी राहतील. बायको जर जागा आहे तर नवरा जागा राहील. नवरा जर जागा आहे तर बायको जाग होईल ना. कारण देवाचं वचन म्हणते, बायकोच्या विश्वासाने नवऱ्याचं तारण होईल, नवऱ्याच्या विश्वासाने बायकोचं तारण होईल, आई बाबाच्या विश्वासाने लेकरांचं तारण होईल. आणि तो विश्वास आपल्याला काय करतोय, जागृत करतो. हालेलुया, 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 हालेलुया. बघा, तो विश्वास आपल्याला जागृत करतो. आणि आज प्रियांनो, खूप मोठा प्रश्न आहे. मला जागर आहे कारण ही शेवटची वेळ आहे. तो काय म्हणतोय, कोणत्या घटक्यास तो येईल माहित नाही. अर्ध्या रात्री, कोंबडा आरवण्याच्या वेळेला येईल, सकाळी येईल, कधी येईल माहिती नाही. आणि तो आल्यानंतर तो जर बघितला तर मी झोपलेले आहात, मग तुमचा प्रॉब्लेम आहे. म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे, सतत आत्मिकतेमध्ये जागरूक राहणं गरजेचं आहे. तुम्ही जागा राहून बघा. अहो, मी म्हणतो तुम्हाला, तुमचा पगार 100 रुपये असेल, पण तो पगार 1000 रुपयाच्या वर असणार. कधी कुठं कमी पडू देणार नाही तो तुम्हाला. तुम्ही जे चटणी भाकर खाल ते तुम्हाला पंचपक्वान्नाचं ताकद देईल. हालेलुया, 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 हालेलुया. आणि तुम्ही जर जागा आहात आत्मिकरित्या, तुम्हाला कधीच तुम्ही खिन्न पडणार नाही. शैतान तुम्हाला कोणत्या मोहात टाकू शकत नाही. तुमची अपेक्षाच काही नसणार आहे जीवनामध्ये. एकच अपेक्षा असणार, मला माझ्या येशू संगती राहू दे, मला माझ्या येशू संगती राहू दे. ते गीत आहे बघा, मला आठवत नाही, बादलों पे मैं मेरे यीशु के संग रहूंगी. बघा, तसं त्याच्या बरोबर मी आहे, मला कशाची चिंताच नाही, काळजीच नाही. तर बघा, तुम्हाला प्रत्येक गोष्टीची चिंता आहे. तुमचं चिंता जी आहे तुमचं आयुष्य कमी करत आहे. तुमचं चिंता जी आहे, तुम्ही वृद्धा आधी तुम्हाला वृद्ध करत आहे. प्रियानो, आज तुम्ही जेव्हा त्याच्या बरोबर आहात, तो म्हणतो सर्व भार तुम्ही माझ्यावर टाका. तुला सकाळी टाईटल आहे बघा इथं, अहो भाराक्रांत जर हो तुम्ही सर्व माझं जवळ या. त्याच्या जवळ जा, सर्व ओझ त्याच्यावर टाका,
तो उचलायला समर्थ आहे. हालेलुया, 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 हालेलुया. जास्त विचार करू नका. यावेळेला आपण समजून उठून उभं राहूया. डोळे झाकून या पूर्ण संदेश ज्यातून परमेश्वर माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी काही बोललेलं आहे का? आत्मपरीक्षण करा. जर तो माझ्यासाठी बोललेला आहे, तर प्रियानो, तो काय बोललेला आहे? त्याची अपेक्षा काय आहे? मी त्या अपेक्षेत उतरतो, माझं कुटुंब उतरते. आज आत्मचिंतन करा. मी खरोखर आत्मिकरित्या जागा आहे काय मी झोपलेला आहे? म्हणून आज येशू आपल्याशी म्हणत आहे, जागव, जागव, जागृत राहा. आज प्रभू जवळ तुम्ही हात उघडून विनंती करा, पश्चाताप करा. जेव्हा ते विश्वस्त झोपलेले आहेत पाहून येशू हेच म्हणतो, तुमच्यावर अशी वेळ येऊ नये म्हणून तुम्ही निरंतर प्रार्थनेत राहा. मी खरोखर आत्मिकरित्या प्रार्थना करतो, म्हणजे आत्मिक फळ माझ्यात आहे का? कारण तो फळ मला धीर देतो, विश्वासामध्ये तो प्रतीक्षा करण्यासाठी लावतो. का माझ्यामध्ये उतावळापण आहे? आज प्रभूजवळ आपण प्रार्थना करूया, विनबीच्या देठातून म्हणजेच आत्म्यातून, आणि प्रभूजवळ विनंती करून मागा प्रणव मनापासून. कारण तोच जिवंत परमेश्वर आहे, जो आपल्यासाठी त्या मरणावर विजय प्राप्त करून पुनरुत्थानाद्वारे उठलेला तो माझा प्रभू आहे आणि माझ्यासाठी उठलेला होता, माझ्या कुटुंबासाठी उठलेला आहे, मला तारण्यासाठी, आम्हाला तारण्यासाठी तो उठलेला आहे. आणि आज तो आमच्यामध्ये या ठिकाणी आहे.